तर काही सविस्तर बातम्या आपल्याला पाहायच्यात। राज्यातल्या काही भागात पावसाचा जोर आता कमी होणार आहे। कोकण घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर उर्वरित राज्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव कमी राहील। रविवारपासून राज्यातल्या बहुतांश भागातल्या वादळी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे घाट विभाग आणि सातारा घाट विभागात तर उत्तर कोकणातल्या रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तर नाशिकमधल्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। चांदोरी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। या चांदोरी गावातल्या 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसानं जोर धरलाय, अतिवृष्टी होते आणि त्यामुळे गोदावरी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। गोदावरी नदीला पूर आलाय। चांदोरी गाव त्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, दुकानं पाण्याखाली गेली आहेत, घरं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे या गावातल्या 40 कुटुंबांचं आता स्थलांतर करण्यात आलंय।